राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या डेली ब्लॉग चॅनल मध्ये. तर आज आहे खंडीनवमी, म्हणून आम्ही सगळे आलोय आमच्या मामा त्यांच्या घरी. तर राडीतनं का चाललोय तर त्यांच्या घरी राड भरपूर झालतात म्हणून जायला रस्ता नव्हता. सगळ्यात अगोदर देवीला बली दिला आणि सगळेजण नैवेद्य करण्यासाठी थांबले बघा. आजीला विचारलं की हा बळी का देतात, तर त्यांनी काय सांगतात बघा. त्या सासूबाई पहिलं बकरं कापत होती, ही आमचं परंपरा आहे आणि आम्ही वर्षाला एकदा बकरं कापतो. सिजवाला आमच्या मोठी मावशी बसलेले आहेत, ते काय म्हणतात बघा. बकऱ्याचा कार्यक्रम असल्यामुळं आम्ही मटणचं स्वयंपाक चालू केलेला आहे आता. कधी सिद्धनार साई याची वाट बघतच होता. 9 दिवस त्यानं उपास धरलेला होता. सगळेजण आपला हातभार लावत होते. आर्यन आला आणि काय शिजवा लागले ह्याची पण ते वाट बघत होता. मी म्हटलं सगळेजण आपला हातभार लावा लागलेत तर आपण पण थोडंफार जरा शिजवायला हातभार लावूया. आमची मम्मी, आजी आणि मावशी सगळेजण शिजवत होते बघा. भावड्या पण कधी एकदा शिजते याची वाट बघत होता. त्यानंतर थोडा थळी उचलायचा कार्यक्रम झाला बघा. अशी थळी उचलल्या जात्या आणि त्यानंतर सगळेजण नैवेद्य घेऊन बसलेले असतात. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा आणि तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.